आणखीही तालुका हा काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये प्रदेश कार्यकारिणी झाली की पक्षाची एक पद्धत आहे. प्रदेश कार्यकारिणी झाली की मग जिल्हा कार्यकारिणी होते, जिल्हा कार्यकारिणी झाली की मग तालुका कार्यकारिणी होते. यावेळी ह्या सगळ्या तालुका कार्यकारिणी किंवा ह्या ज्या प्रदेश कार्यकारिणी असतील त्याला अधिवेशन म्हणून आपण यावेळी त्याला संबोधलेलं आहे. आणि हे अधिवेशन आज खरं तर पक्षाचं होतं आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं येणारी विधानसभा आणि पक्षाने ते केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल आतापर्यंत ज्या ज्या योजना आणल्या किंवा वेगवेगळे जे काही विषय राम मंदिरापासून अनेक जे काही विषय आहेत हे विषय लोकांपर्यंत पोहोचवावे किंवा लोकसभेच्या निमित्तानं आपण जेव्हा बघितलं की संविधान खतरे में असा खोटा प्रचार जो केला गेला, खोटा प्रचार लोकांच्या मनामध्ये कुटुंब काढण्यामध्ये थोडं अपयश आपल्या कार्यकर्त्यांना आलं. तर ते सगळं आपण परत लोकांपर्यंत जावं, लोकांना जागरूक करावं आणि भारतीय जनता पार्टीचं असलेलं काम हे लोकांपर्यंत जावं हे खरं तर त्याचा मागचा उद्देश आहे. आणि येणारी जी विधानसभा आहे ती आता महायुतीतूनच आपण लढणार आहोत. थोडीशी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये 100% आहे कारण अनेक विषय आहेत. उगाच कारण नसताना इथले असलेले काही नेते किंवा आमदार ते चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती टीका करतात किंवा गेल्या जिल्हाध्यक्षांवरती टीका करतात आणि हा इथला कार्यकर्ता सहन करणार नाही. कारण तळागाळातून हा पक्ष उभा राहिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम आज भारतीय जनता पार्टीचं या दापोली विधानसभेमध्ये उभं राहत आहे. अनेक हजारोंच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश होत आहे आणि हे प्रवेश होत असताना जे चित्र त्यांच्या समोर आहे चुकीचे चित्र त्यांचीच माणसं त्यांच्या कानामध्ये जाऊन सांगत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचे नेते जे आहेत चुकीची वक्तव्य या निमित्तानं नेत्यांबद्दल करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याबद्दल असं चुकीचं वक्तव्य कुठलाही कार्यकर्ता म्हणून सामान्य कार्यकर्ता असतो कदापि सहन करणार नाही. आणि ह्या सगळ्या आलेल्या चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत याला खरं तर उत्तर म्हणून किंवा संताप म्हणून ही प्रतिक्रिया आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातून उठत आहे आणि स्वबळावर लढणार आहोत. स्वबळावर असा काही विषय होणार नाही. महायुती म्हणून जो उमेदवार असेल त्याचा प्रचार आम्ही 100% करू. तो कसा करायचा काय करायचं त्यावेळी आम्ही ठरवणार. ज्या पद्धतीनं प्रचार करायला हवा किंवा ज्या पद्धतीने प्रचार झाला खरं तर आपण माननीय आमदार साधारण 13-14 हजार मताच्या लीडने निवडून आलेले होते. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ते सगळीकडे प्रचार किंवा काही कोटींची विकास कामं आम्ही आणली आणि त्या माध्यमातून आम्ही 50,000ची लीड देऊ, 60,000चं लीड देऊ हे प्रत्येक सभेमध्ये सांगत होते. पण हे सांगत असताना सुद्धा तुम्ही एक मत ह्याला आणि एक मत विधानसभेला ह्याला असे ज्या पद्धतीने चुकीचा प्रचार करत होते हे शिवसेनेचीच अनेक मंडळी सांगत होती. आणि ते सांगताना सुद्धा ज्या पद्धतीने आमचे भाई प्रचार करतायत हा येणाऱ्या विधानसभेला आम्हालाच धोका आहे हे त्यांचेच नेते सांगतायत आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय सर्वस्वी जबाबदारी या नेत्यांची आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, मी आमच्या नेत्याला सांगेन की जो 8,000 मायनस लोकसभेला आम्ही दापोली विधानसभेमध्ये आहोत याची जबाबदारी यांनी स्वीकारून यांनी स्वतःहून हे जाहीर केलं पाहिजे की आम्ही ही विधानसभा लढणार नाही, भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी मी विनंती सुद्धा या निमित्ताने करण्यात आली. आणि 100% सांगेन आपण जे आता म्हटलं की भाजपचे नेते आणि भाई यांच्यामध्ये कुटुंबी जे काही चालू आहे तर मी 100% याचं खंडन करेन. जे काही चालू आहे ते भाईंकडनं चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी त्याला उलट उत्तर कधीही दिलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उलट या सगळ्या नेत्यांचा सन्मानच केलेला आहे. कधीही मला तुम्ही कुठेही दाखवा उदाहरणार्थ देवेंद्रजींना सुद्धा या विषयामध्ये जेव्हा प्रश्न विचारला त्या देवेंद्रजींनी सुद्धा त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एकही नेता भाईच्या कुठल्याही वक्तव्यावरती उलट बोललेला मला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.